आप देख रहे हैं आरटीआई इन्वेस्टिगेशन न्यूज 18। शहर भुसावल में बंद होंगे अब अवैध धंधे। एनसीपी के पदाधिकारियों ने दिया निवेदन, कहा जल्द धंधे बंद हो नहीं तो करेंगे आंदोलन। ये निवेदन बाजारपेट और सिटी पुलिस स्टेशन एनसीपी पदाधिकारियों द्वारा दिया गया। उल्हास भाऊ, काय बोलाल? आज आपण निवेदन दिलेलं आहे, त्याबद्दल आपण काय बोलाल? सर्वप्रथम आज मी आमचे हाजी अशरफ भाई यांचे आभार मानतो की त्यांच्या माध्यमातून आज सिटी पोलीस स्टेशन, बाजारपेठ पोलीस स्टेशन आणि तालुका पोलीस स्टेशन आणि DYSP ऑफिस या ठिकाणी निवेदन देण्याचं काम सुरू आहे। निवेदन यासाठी देण्यात येत आहे की भुसावळ शहरामध्ये जी वाढती गुन्हेगारी आहे त्या गुन्हेगारीला आळा बसावा म्हणून जे अवैध धंदे भुसावळ शहरामध्ये सर्रास सुरू आहे। नगरपालिकेचे जे संकुलन आहेत त्यामध्ये अवैधरित्या सट्टा पट्टा आणि दारू विक्री, अवैध दारू विक्री याचा सर्रास वापर सुरू आहे आणि बऱ्याचशा ठिकाणी सावकारीला त्रयस्थ करून लोकांनी आत्महत्या केलेल्या आहे। तर या सर्व गोष्टींना वाचा फोडण्यासाठी आमचे शहर अध्यक्ष अशरफ भाई यांच्या माध्यमातून आज आम्ही या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलेलो आहे आणि जर आमच्या मागण्या जर या ठिकाणी पूर्ण नाही झाल्या तर आम्ही 26 जानेवारी रोजी उपोषणाचा इशारा या ठिकाणी आम्ही देत आहोत। आपण याच्या पुढे काय उपाययोजना केली? उल्हास भाऊ, जर धंदे बंद नाही झाले तर पुढे आपण काय ॲक्शन घेणार आहे? जर यापुढे धंदे बंद नाही झाले तर आम्ही आमच्यासोबत जनतेला सुद्धा आमच्या आंदोलनामध्ये सहभागी करू आणि प्रशासनाची म्हणजे जनता आणि नगराध्यक्ष यांना आमच्यामध्ये सामील करू आणि प्रशासनाची झोप आणि या ठिकाणी बुडवू। आज भुसावळ सिटी पोलीस स्टेशन व बाजारपेठ पोलीस स्टेशनमध्ये भुसावळमध्ये अवैध धंदे जे चालू आहे, सट्ट्या पत्त्याचे, दारूचे, व्याजाचे, ते बंद व्हावे यासाठी मी आज बाजारपेठ पोलीस स्टेशन व शहर पोलीस स्टेशन आता तालुक्यामध्ये पण जात आहे, हे पूर्ण निवेदन देण्यासाठी आलेलं आहे। या धंद्यामुळे गोरगरीब लोकांचे आर्थिक व भरपूर असे काही नुकसान होत आहे जे लहान बाळांना ते सोसावे लागत आहे। आज रोजी भुसावळ नगरपालिके हद्दीत जे शॉपिंग कॉम्प्लेक्स आहेत त्याच्यामध्ये लोकांनी अतिक्रमण करून तिथे अवैध धंदे सुरू केलेले आहे। यामध्ये भुसावळच्या नागरिकांमध्ये भयभीतीचं वातावरण आहे, गुन्हेगारी वाढलेली आहे। त्यासाठी मी आज बाजारपेठ पोलीस स्टेशन व शहर पोलीस स्टेशनमध्ये निवेदन देण्यासाठी आम्ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष, जिल्हा अध्यक्ष OBC सेलचे व आमचे गटनेते सचिनभाऊ चौधरी, परतोड साहेब, आमचे उल्हासभाऊ पगारे, माजी नगरसेवक दुर्गेशभाऊ ठाकूर व पदाधिकारी आम्ही सर्व इथे जमलेलो आहे। सर, आपको अभी क्यों ये अवैध धंधे नजर आ रहे हैं? इतने सालों से आपने आवाज़ क्यों नहीं उठाई? एवढ्या वर्षापासून आम्ही आवाज उठवत आहे, कोणी आमचा आवाज दाबून घेत होता। आज रोजी भुसावळ नगरपालिकेमध्ये जनतेने आम्हाला सत्ता दिलेली आहे। आज रोजी आम्ही ते करण्यासाठी सक्षम आहे। त्यावेळेला पण आम्ही आवाज उठवत होते, पण आमचा आवाज दाबवण्याचा प्रयत्न करत होते लोक आणि ते पूर्ण हाईटलाईन होऊ देत नव्हते, कारण सत्ता त्यांची होती, गुंडगिरी वाढलेली होती, त्यामुळे आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत होते ते। आज रोजी आम्ही पूर्ण सक्षम याच्याने ताकदीने इथपर्यंत पोहोचलेले आहे और वो आम्ही अर्ज दिलेले आहे। अभी कौन बोलेंगे? News 18 right to information.